जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी। उद्याही जरांगेंचं आंदोलन सुरू राहणार। आरक्षणातील तज्ञांनी उद्या 12 वाजेपर्यंत मुंबईत येण्याचं जरांगेंचं आवाहन। शिंदे समिती आणि जरांगेंमधील चर्चेची पहिली फेरी निष्फळ। जीआर काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही। तात्काळ निर्णय न घेतल्यास पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही, जरांगेंचा इशारा। मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबीच, यावर तडजोड नाही। मराठवाड्यातला मराठा सरसकट कुणबी असल्याचे आदेश द्या, जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। हैदराबाद आणि सातारा गॅझेटप्रमाणे नोंदी असणाऱ्यांना उद्यापासून प्रमाणपत्र द्या। 13 महिन्यांपासून वेळ दिला, आता 1 मिनिटही देणार नाही, जरांगेंनी शिंदे समितीला सुनावलं। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या, शिंदे समितीची जरांगेंना विनंती। तर मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांची मुदत मिळेल, बाकी मागण्यांसाठी वेळ मिळणार नाही, जरांगेंकडून स्पष्ट। जरांगेंसोबतच्या भेटीनंतर न्यायमूर्ती शिंदे समितीचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सकारात्मक बैठक। हैदराबाद गॅझेटला तत्वता मान्यता दिली आहे। जरांगेंच्या काही मागण्यांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार, न्यायमूर्ती शिंदेंची माहिती। मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आज रात्री मुख्यमंत्र्यांना भेटणार, तर शिंदे समितीनं जरांगे पाटील यांचा निरोप विखेंना कळवला। उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंमध्ये फोनवरून चर्चा। इतक्या मोठ्या संख्येनं मराठे मुंबईत आल्याचं पाहून उद्धव ठाकरे अचंबित झालेत। सरकारनं मागण्यांवर विचार करावा असं ठाकरे म्हणाले, जरांगेंची माहिती। मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी, मात्र शिवसैनिकांनी कंबर कसून उभं राहावं। मराठा बांधवांना पाणी, अन्न, शौचालय अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, उद्धव ठाकरेंचं आवाहन। मनोज जरांगे परत का आले हे एकनाथ शिंदेंनाच विचारा। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतील। राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणावर आणि का, असा सवाल आता उपस्थित। सरकारमध्ये 3 गट, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून आंदोलकांना मदत, खासदार संजय राऊतांचा दावा। गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात 1 तास बैठक। मराठा आरक्षणासह पालिका निवडणुकांवर चर्चा, सूत्रांची माहिती। आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णयाची गरज, तर संसदेत घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा, शरद पवारांचं वक्तव्य। सूचना करणारे 10 वर्ष सत्तेत होते, ते वंदनीय आदरणीय मान्यवर आहेत, मला खोलात जायला लावू नका, आरक्षणावरून अजित पवारांचा शरद पवारांना टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन, तर शहांच्या हस्ते बाप्पाची आरतीही संपन्न। वर्षा बंगल्यावर बाप्पाची आरती संपन्न, मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेही उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर, तर तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या 25व्या बैठकीत सहभागी होणार। 7 वर्षांनंतर मोदींचा हा चीनचा दौरा।